आज जी ईव्हीएम मशीन सापडली अशी चर्चा आहे, तर नेमकं काय होतं त्यामध्ये? आज आमच्याकडे झिरो म्हणजे झोनल ऑफिसर नेमलेले असतात. त्या झोनल ऑफिसरकडे प्रत्येक मतदान केंद्रासाठी राखीव मशीन दिलेली असते. तर राखीव मशीन दिलेली होती. तसं एक मतदान केंद्राचे ते झिरो होते. त्यांच्याकडे जी राखीव मशीन होती ते मशीन जमा करायला इथं आले होते. इतर साहित्य आणि हे सगळं जमा करत असताना त्यांनी मशीन त्या ह्याच्यात ठेवली होती गाडीत. ते उतरले, त्यांच्याबरोबरचे सहकारी उतरले आणि अजून पोलीस पण उतरले. त्यामुळे त्या व्यक्तीने जे कोणी ड्रायव्हर होते त्यांनी गाडी खाली झाली समजून ते जेवायला म्हणून तिकडे किंवा कशाला माहीत नाही, पण ते कशाला तरी ते बाहेर गेले गाडी घेऊन. गाडीमध्ये EVM तशाच बाहेर गेले. आता असं झालं की तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की EVM आहेत गाडीत, म्हणून त्यांनी त्या काढून बाहेर ठेवलं आणि मग तिथे सगळे लोक गोळा झाले. आता ते आणि आम्ही जेव्हा पुकारत होतो त्या झेडोंना की तुमच्या 2 EVM तुम्ही जमा नाही केलेल्या, तेव्हा ते झेडो सापडले नाहीत. म्हणून आम्ही फोन केला तर ते म्हणले मी इथं आलो आहे कारण माझी गाडी बाहेर गेली. म्हणून ते गाडीबरोबर तिकडे गेले, गाडी शोधायला आणि मग तिथं ते सगळा पुढचा आता ते तुम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे काय कारवाई? नाही आपण त्या एक तर पहिली गोष्ट त्या EVM होत्या ह्या राखीवच्या EVM होत्या, त्याच्यामध्ये कुठेही मतदान नव्हतं. आपल्या ज्या मतदान झालेल्या EVM होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या. आम्ही ती स्ट्रॉंग रूमसुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती. फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे. आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये CCTVच्या अंडर ठेवलेले आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो. आता पुढं काय कारवाई किंवा काय? आता रिपोर्ट आम्ही केलेला आहे.